आर यू गाइज. मला माहिती आहे मी खूप दिवसांनी व्हिडिओ टाकलेला आहे. इट्स ओके, लेट्स गो अहेड. आजचा आपला व्हिडिओ होणार आहे व्हेरी स्पेशल डे. तर ह्या दिवशी माझ्यासारखं सुंदर ब्युटिफुल सेमच आहे आय नो अप्सराचा जन्म झाला होता. हो 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 हो. पण खरंच जर अप्सरा एक्झिस्ट करत असतील कुठं तर नक्कीच मला तिथून शिव्या घालतील किंवा त्यांना हार्ट अटॅक तर नक्कीच ये कोण आ गया हमारे कॉम्पिटिशन में. बट दॅट्स ओके. आता मी आहे तर मी खळू बस ठीक आहे. बऱ्यापैकी छान मस्तपैकी आम्ही एन्जॉय केलं. माझी फ्रेंड होती आणि माझा भाऊ होता. डेकोरेशन वगैरे करायला मन लावून त्यांचं सगळं चालू होतं. खूप खरंच हे लोकांना कोणी असं डेकोरेशनचं कॉन्ट्रॅक्ट दिलं असतं तर काहीतरी पैसे कमवले असते. बट नो, त्यांना त्यांचं मेहनत माझ्या बड्डेच्या दिवशी वेस्ट करायची होती. सो इट्स ओके, ॲप्रिशिएट दॅट. तर अशा प्रकारे माझ्या बड्डेची जोरदार तयारी चालूच होती. फुगे वगैरे फुगून लिटरली माझ्या भावाने सगळे फुगे स्वतः फुगवले होते, नॉट मशीन. आणि आमच्या छोट्याशा रूममध्ये माझी सुंदरशी ब्युटिफुलशी मैत्रीण पण पुरेपूर जोरामध्ये लागली होती. ऐकता ऐकले नाही, पुरेपूर साफसफाई करूनच मानल. तोंड दाखवा भावा म्हणले, पण नाही, ह्यांचा पिछवाडाच दाखवायचा होता. ठीक आहे, मग मी अशा प्रकारे त्यांचा पिछवाडाच रेकॉर्ड केले होते. हे 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 तयारीमध्ये. हो गया चालू. ती टोपी पुढे घे जरा, लय मागे गेले दिसणार झाले. लेट मी सेट गाईज फर्स्ट. तर ए कसले दिसायले तू तुझ्या ह्याच्यात घे. अरे माझी सुंदरशी ब्युटी दाखवत हार्ट अटॅक येईल. काही लोकांना माझे असेच नखरे चालू होते. बड्डेच्या दिवशी मैं नहीं तो कौन करूँगी, मेरा ही तो बड्डे था. गिरी तुम हुस्न परी तुम जाने जहाँ तुम सबसे हसी तुम सब सौंदर्य साबुन निर्मा. तेवढे नाटके काफी नव्हते, त्याच्यामध्ये भर टाकण्यासाठी अजून जोकऱ्यासारखं तोंड करत एक्सप्रेशन देत परत माझं राडा चालू. नशीब बेडवर चढत होते. बेड तुटायचं टेन्शन बट राहायला बेडने सहन केलं माझं वजन. वा. हॅपी बर्थडे टू मी, हॅपी बर्थडे टू, हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे, माझा बर्थडे. टाळा 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 टाळा. तर आज खूप स्पेशल दिवस आहे. अशा प्रकारे मी झाले टोटल 25 वर्षाची. म्हणजे माझ्याकडे अजून पण चान्स आहेत मुलगा बघण्यासाठी. खरं तर मग माझं कमी एज सांगण्यासाठी आय एम रिअली सॉरी बट आय कॅनॉट टेल यू माय एक्झॅक्ट एज. जाऊ दे, असं पण बुढापा आलेलाच आहे माझा, तर एज पेज नंतर काहीच करणार. तर या शुभ दिवसानिमित्त माझ्या असिस्टंट लोकांनी हे सगळं सुंदर फॅन्स असिस्टंट पण चांगलं नाही वाटत, जरा रिस्पेक्ट देते फॅन. ही सगळी सजावट केलेली आहे. ही साफसफाई मेड बाय राधा अँड फुगविंग बाय बारक्या. आणि तुम्ही अशा प्रकारे पूर्ण मी पण सजलेली आहे आणि इट इज ऑल मेड बाय मी. हे गिफ्ट आहे बारक्याचं. आणि हो यार, असं मी त्यांना असिस्टंट म्हणत होते जसं काय त्यांनी मला मारते फिरते पकडून. दोघंच होते, आताच मी एकटी आणि ती दोघं. त्याच्यामुळे इज्जतीत नो असिस्टंट माय फ्रेंड्स, रिस्पेक्टेड फ्रेंड्स. आणि आपल्याला खूप महत्त्वाचं काम करायचं आहे ते म्हणजे माझं गिफ्ट अनबॉक्सिंग करायचं आहे. अनबॉक्सिंग हे अनपॅक हे मी खूप एक्साइटेड आहे. लेट्स सी व्हाट इज इन दॅट. तो थोडंसं नाटक ओव्हर ॲक्टिंग के पैसे कट यहाँ पे. आणि गिफ्टसाठी आय वॉज सो एक्सायटेड अँड खोटं बोलले. गिफ्ट ॲक्च्युली मी ऑलरेडी अनपॅक केलं होतं आणि माझ्या फ्रेंडने मला गिफ्ट दिलं होतं आणि वॉच होती त्याच्यामध्ये. आणि माझ्या बड्डेच्या अगोदरच तिने मला ॲक्च्युली विचारूनच घेतली होती, कारण आमचं असं झालं होतं की ठीक आहे जे जे आपल्याला पाहिजे तेच गिफ्ट घ्यायचं. मग तिच्या मनात वॉच होती तर तिने मला विचारलं कोणती वॉच वगैरे घ्यायची. मग असंच आम्ही मिळून चॉईस वगैरे केलं. आणि माझ्या बड्डेच्या 3 दिवस अगोदर मी ती वॉच घालून पण फिरले होते लिटरली. मी गेस करा गेस करा गेस करा. बघून तर
आपल्याला गेस आलाच असेल की काय आहे. ह्याच्यामध्ये खूप मौल्यवान महागडी वस्तू आहे. तर हे गिफ्ट दिलेलं आहे राधाकडून. थँक्यू सो मच राधा. लेट मी ओपन दिस गिफ्ट. कुठून ओपन करायचं का ह्याला? जरा खूप टाईट पॅकिंग आहे ह्याची. थांबे. इसमें है, याच्यामध्ये आहे थांब असं फायरबोल्ट. घडी आहे, घडी. उसके साथ मूवी का टिकट भी फ्री है. हा, ह्याच्यासोबत एक मूवीचं तिकीट फ्री आहे. छानपैकी ते एखादा पिक्चर बघायला जाते मी हॉटचा. ये देखो गाइज. चालू आयुष्याचा तर टाइम काही चांगला चालू नाही, पण घडी चांगली आहे. जाऊ द्या. टाइम विल चेंज, यू नो. गुड अँड बॅड टाइम कम्स इन लाईफ. इट्स अ पार्ट ऑफ लाईफ अँड माय टाइम विल बी चेंज सून. आय बिलीव्ह इन दॅट. घालून बघते, तुम्हाला घालून दाखवते. अगदी चांगली आहे हा ही घडी. एकदम परफेक्ट कलर तर बघा किती सुंदर काळा. अगदी त्याच्यासारखा. बाक्या इज्जतीत कळलं ना. तलवार कुठे गेली माझी? स्टार्ट करते. चालू करून दाखवते तुम्हाला मी. असं चालू करतात ह्याला. हे पॉवर बटन किती वाजलेत? आमच्या आयुष्यात पण 13च वाजलेले आहेत आमचे, म्हणून घडीमध्ये पण 13च वाजलेले आहेत. तर समजून घ्या आयुष्याची गरिबी किती चालू आहे. थँक्यू सो मच राधे. तुला नाही पण घडीला पप्पी देते मी. लगेच घेतली मी तुला पण. तर मग मैंने काटा ही केक मेरी फ्रेंड के साथ, क्योंकि मेरा फ्रेंड का बर्थडे सेम मंथ में था लेकिन डे अलग होता है. तो आमच्या काकूंनी केक आणला होता, ओनर ॲक्च्युली आमचे. मग त्यांच्या मनात होतं की माझ्या फ्रेंड आणि मी सोबत केक कापावा, त्याच्यामुळे आमच्या दोघींनी सोबत केक कापला. हॅपी हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे शिल्पा अँड राधा. हॅपी बर्थडे टू यू. व्हिडिओ कर, व्हिडिओ बनव. बोला की हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे. थँक्यू. हे हॅपी बर्थडे म्हणणारे आमचे स्वीट काका. मस्तपैकी एन्जॉय. ह्यांचाच आवाज गुंजत होता. गाणे लावायची गरजच नव्हती बर्थडेला. हॅपी बर्थडे नाईस. बरे चालू होते. मग काकूंनी आमच्यासाठी जेवायला खूप काय काय बनवलं होतं बड्डेच्या दिवशी. आणि खूप हार्डवर्क केलं होतं. सगळं त्यांनी घरी बनवलं होतं. आणि आय रिली अप्रिशिएट दॅट अँड आय रिली थँक्स. यार, असं ब्युटिफुल वेज जेवण काकूंनी बनवले होते आणि खूप छान टेस्टी होतं सगळं. आय लव्ह इट. एवढं सगळं करण्यासाठी ॲक्च्युली कोणच एवढं केलं नसतं. आहे आमच्या रूम ओनर असून खूप करतात. आणि तरी आमच्या आता आईवडिलांसारखेच आहेत. आमचा बॉन्ड खूप म्हणजे ठीक आहे, कॅन्ट एक्सप्लेन. पण त्यांनी सगळं केलं त्यासाठी थँक्यू सो मच. बाय.